बसणार आहे. पुढचा टॉस किती 3 ओव्हरची मॅच. हा A1 यानंतर होणारा सामना A1 निजामपूर आणि कोस्ते बुद्रुक दोन्ही कर्णधारांना विनंती असेल टच का बॉक्स मध्ये येऊन टॉच करून घ्यायचा आहे. पुढील सामने हे 3 षटकांचे राहतील. रॉयल निजामपूरचा एक्स्ट्रा प्ले लिहायचा आहे. ओंकार गुरव त्वरित प्लेअर पाठवायचा आहे. 12वा खेळाडू ओमकार गुरव. दोन्ही संघाचे अष्टपैलू खेळाडू काल खेळले असल्यामुळे आज त्यांना खेळता येणार नाही. विशालजी घोगे आणि ओंकारजी गुरव दोन्ही 12 प्लेअर म्हणून इथं पॅव्हलियन मध्ये यायचे दोघांनी. जय हनुमान संघाने आपली क्षेत्ररक्षण सजून घेतलेलं आहे आणि रॉयल निजामपूर संघाला आमंत्रित केलेलं आहे बॅटिंगसाठी. जय जय हनुमान संघाकडून पहिलं षटक घेऊन ते म्हणजे संतोष बॅट्समन. मला असं वाटतं एक साईडला आहे ते शुभमजी दुपकर आणि संदीप कुर्मे. स्ट्राईकला तो शुभम आणि नॉन स्ट्राईकला ते संदीप. खरोखरच चांगला चेंडू संतोष यांचा. एक चेंडू झालेला दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा संतोष. स्ट्राईकला ते शुभमने आता मात्र बॅट खोलले. चेंडू स्लिपच्या दिशेने जात असताना पाहूया या चेंडूवर किती धावा येतात. या चेंडूवर मात्र 4 धावा आलेले आहेत. 4 धावाच्या सलामीने पाहूया पुढचाच. आत्ता मात्र शुभम ची बॅट बोलायला लागले. बॅक टू बॅक हा षटकार, एक चौकार आणि एक षटकार शुभमच्या बॅटीतून. थँक्यू डीजे. प्रथमेश साबले. शुभम माडिकने बॅक टू बॅक 3 जर षटकार मारले तर शुभम माडिक यांच्याकडून 500 रुपयाचे कॅशबॅक आलेला आहे. शुभमसाठी शुभमचीच ऑफर. शुभम दुपकरने जर 3 बॉल 3 षटकार मारले शुभम माडिक यांच्याकडून 500 रुपये कॅशबॅक. आत्ता मात्र कुठेसा तरी ऑफ साईडला कटवलेला चेंडू आणि तिथं चांगली फील्ड म्हणता येईल आणि फक्त 2च धावावर समाधान मानावं लागलं. ते म्हणजे रॉयल निजामपूर संघाला. रॉयल निजामपूर संघाची वाढती धावसंख्या झाली ती म्हणजे 12. चांगला स्कोअर म्हणता येईल. रॉयल निजामपूर हा निजामपूर विभागात एक महत्वाचा संघ म्हणून मानला जातो. आता मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना पाहूया पुढचा चेंडू घेऊन सज्ज आणि पाहूया शुभम माडिक आणि आत्ता मात्र बॉलाने गगन भरारी घेतले आणि झेल बाद.
टिपलाय झेल आणि संपुष्टात निकेश आणि दुसरं षटक घेऊन येतात ते म्हणजे कुणाल. 18 नंबरची जर्सी परिधान केलेला कुणाल. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा रोखण्याचा प्रयत्न करतील. त्याचबरोबर निकेश आपल्या संघासाठी किती धावा जमवण्याचा प्रयत्न करतील हे पाहणे मात्र आता प्रेक्षकाला एक पर्वणी ठरणार आहे. निकेश चांगलासा चेंडू पण तो निकेश यांना काही समजलं नाही. त्याच्यामुळं डॉट बॉल आणि सॉरी संदीप आहे स्ट्राईकला. वाईट पंचांचा इशारा वाईट. संदीप कुर्मे मला आठवते मी मॅच बघत होतो. संदीप कुर्मे यांनी बॅक टू बॅक 6 षटकार मारले होते. मला आठवत नाही ग्राउंड कुठला पण त्यांनी बॅक टू बॅक 6 षटकार मारले होते तेव्हा मी मॅच बघत होतो. आणि आता सुद्धा एक नजारा त्यांनी पेश केलेला आहे आणि बॉल केलाय तो आर पार सीमा पार डीजे. कशी मी मॅच पाहत होतो यूट्यूब लाईव्हला. संदीप कुर्मेंची मात्र एकदा बॅट बोलायला लागली की ती थांबतच नाही. आत्ता मात्र पाहूया. ओ हो कॅच वाव. आत्ता मात्र कॅच घेतले आणि संदीप कुर्मेंना डगआउट मध्ये जावं लागतंय. पुन्हा एकदा संधी देऊया डीजेला. स्कोर आहे 25. महत्वाचा खेळाडू तंबूमध्ये परतवण्यामध्ये यश आले ते म्हणजे कुणालला. हरी पिल्ले. पाहूया कुणालचा पुढचा चेंडू आणि अकूट टप्प्याचा टाकलाय चेंडू. पाहूया या चेंडूवर एकच धावावर समाधान मानावं लागेल ते म्हणजे रॉयल निजामपूर संघाला. खरोखर त्या दोन्ही संघाचे महत्वाचे प्लेयर बाहेर असल्यामुळे काहीतरी कमीपणा जाणवते की काय. तिकडे
विशाल गुगे कोच करत आहेत ते म्हणजे जय हनुमान संघ कोस्ता संघाला, आणि इकडे ओंकार गुरव आपल्या संघासाठी कोचिंग करतायत. पाहूया आत्ता मात्र चेंडूने उचली घेऊन चेंडू वाईट, दोन्ही हात समांतर अंपायरचे. अबे गाडी बाहेर लागत रे भाई. ठीक आहे, पुढचा चेंडू कुणालचा. आत्ता मात्र जोरदार प्रहार केला आणि या मात्र चेंडूला आर पार षटकार होऊन जाऊ द्या डीजे. ते दोन षटक समाप्त झाले आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर रॉयल निजामपूर यांची वाढती धावसंख्या झाली ती म्हणजे 33-3. आणि तिसरं षटक घेऊन जय हनुमान संघाकडून संतोष कदम. संघाचं तिसरं आणि आपलं दुसरं षटक घेऊन संतोष कदम पुन्हा एकदा सज्ज. पाहूया संतोष खरोखरच ऑफसाईडला पटकवला चेंडू. पाहूया या चेंडूवर किती धावा भेटतात त्या रॉयल निजामपूर संघाला. 2च धावावर समाधान मानावं लागेल ते म्हणजे रॉयल निजामपूर संघाला. याच बरोबर संघाची वाढती धावसंख्या झाली म्हणजे 35. संतोषांचा दुसरा चेंडू मात्र ओहो उत्कृष्ट झेल म्हणता येईल. रॉयल निजामपूरला कुठेतरी ब्रेक लागलाय पुन्हा एकदा. नाच तर होणारच, फायनलच्या नंतर धमाल तर होणारच. रोहन हरी यांची जागा सांभाळण्यासाठी येते म्हणजे रोहन. रॉयल निजामपूरचा संघाचा विचार करायचा झाला तर सगळेच बॅट्समन एकदम तडाकेबाज आणि धडाकेबाज बॅटिंग करतात. तसंच बॉलिंगच्या मार्फत सज्ज होते म्हणजे संतोष आपल्या संघासाठी खरोखर मोलाचं योगदान देत आहेत. पाहूया संतोषांचा पुढचा चेंडू घेऊन आत्ता मात्र अखूट टप्प्याने टाकलेला चेंडू आला, त्या चेंडूला स्ट्रेट ड्राईव्ह ढकललाय. 1 धाव पूर्ण. दुसरा धाव न घेता तिथे थांबले, त्याच्यामुळं कुठलाही धोका नाही. पाहूया संतोष पुन्हा एकदा. चांगला असा बॉलिंगचा प्रदर्शन म्हणता येईल इथे. संतोष पुन्हा एकदा आत्ता मात्र स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय आणि आता तिथे तेवढीच चांगली फिल्डिंग केलेली होती म्हणजे कोस्ते जय हनुमान संघाकडून. तिकडून विशाल घुगे कोच करत आहेत. पुन्हा एकदा संतोष. आत्ता मात्र कॅच होते काय बघणं ठरेल आणि नाही कॅच ड्रॉप झालेले. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे आणि याच बरोबर संघाची वाढती धाव संख्या आहे ती म्हणजे 39. शासकीय चषक 2024 खरोखरच पहिल्या दिवशी भरपूर स्कोर
बघायला भेटलं. आज काय तेवढे स्कोअर झालेला दिसत नाही. 66 स्कोअर गेला होता काल. आणि चौथा षटक घेऊन येतं ते म्हणजे पवन. पाहूया. आत्ता मात्र चेंडूने हवाई सफर केली आहे. पाहूया. चेंडू जात आहे आर पार सीमा पार. डीजे डीजेला संधी देऊ. ओ हो. डॉट बॉल. चौथ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येत आहे तो म्हणजे पवन. 45 नंबर की जर्सी पहनते हुए पवन अभी हवाई सफर की है. गेंद ने देखना पड़ेगा एक कैच ड्रॉप हुई. कोचिंग करते हुए गुगे जी. हाथों का इशारा. एक झलक गुगे जी की इधर से पाहूया. पवन 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 यांचा पाचवा चेंडू. चौथ्या षटकातील पाचवा चेंडू घेऊन पवन. आत्ता मात्र चेंडूने गगन भरारी घेतले. आत्ता कॅच होते का. आणि खरोखरच कॅच घेतलेले आहे सोहम. थँक्यू डीजे. सोहमने अप्रतिम अशी कॅच घेतली. विशाल घुगे मात्र खुश असतील सोहमवर, कारण आता मात्र कोणत्याही प्रकारची चूक केली नाही सोहमने. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन विकेट. आणि 4 ओव्हरचा सामना संपलेला आहे. 47 धावांचा पाठलाग करताना 48 धावा विजयासाठी सलामी द्यायची आहे ती म्हणजे रॉयल निजामपूर संघाला.
थोड्याच वेळामध्ये समजेल आई कोणाला पावली ती. आताच किरण तुनतुणे साहेबांचं आगमन झालेलं आहे. खरोखरच कालच्या सामन्यामध्ये किरण तुनतुणे साहेब यांची मॅच क्वालिफाय झाले आणि मी साहेबांना विनंती करेन की आपण स्टेजवर या. ओंकार गुरव, आपण साहेबांचा यशोचित सत्कार करा. असू द्या साहेब, आपण आपला संघ सर फायनलला गेलेला आहे. काय हाय व्होल्टेज ड्रामा झाला होता. पोलीस 11 वर्सेस यजमान संघ निजामपूर महावितरण. अगदी एक ओव्हरची मॅच आणि हाय व्होल्टेज ड्रामा. त्याच्यामध्ये निजामपूर संघाला काहीसं पराभव पत्करावं लागलं. आपले पोलीस बांधवांनी थेट फायनलमध्ये प्रवेश केले. काल त्यांना धन्यवाद द्यायचं राहून गेलं साहेब. आज तुमच्या टीमला धन्यवाद देतो. रात्र झाले मुलं. स्पीड अप करा. ओंकार गुरव आपला संघ आहे. शुभम माडिक पाणी आणून द्यायचं आहे. कसा कोरडा पडला, आपण कुल्फी दिली, आता पाणी द्या. पाण्यासारखं पुण्य लाभणार तुम्हाला आणि लवकरच आम्हाला तुम्ही पार्टीमध्ये नाचवाय बोलवाल अशी अपेक्षा करतो. मराठी उद्योजक शुभम माडिक पुन्हा एकदा स्माइल देताना. रॉयल निजामपूरने आपले क्षेत्ररक्षण सजवून घेतलेलं आहे आणि सलामीचे 2 फलंदाज जय हनुमान कोस्ते संघाचे. स्ट्राईकला येतो सागर आणि नॉन स्ट्राईकला येतो संतोष. खरोखर संतोषने मगाशी बॉलिंग करत असतेवेळी आपल्या संघासाठी चांगली उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली. पाहूया. आणि रॉयल निजामपूर कडून आकाश. खरोखरच हवाई सफारी आणि बॉल गेलाय आर पार षटकार. देऊया डीजेला संधी. पहिलाच समाचार घेऊन चेंडू मात्र सीमा पार केलेला आहे. पाहूया दुसरा चेंडू आकाश यांचा. आत्ता मात्र पाहूया. आत्ता मात्र येण आहे तो टू बाउन्स चौकार. सागरचे बॅट मात्र आता बोलायला लागलेलं आहे. देऊया पुन्हा एकदा डीजेला. पण अंपायर आपले लाईनमन विनंती असेल आपलं काम चोखपणे पाहायचं आहे. कारण का चेंडू मात्र फार वेगाने जात आहेत ग्राउंडच्या बाहेर. प्रथमेश साबळे मात्र आपली भूमिका योग्य पद्धतीने निभवत आहेत. त्यांना धन्यवाद देईल मी. पाहूया आकाश यांचा तिसरा चेंडू. आत्ता मात्र चेंडू पंच वाईट घोषित करत आहेत. कुठेतरी प्रेशर येतो. कारण का पहिल्या बॉलला षटकार, दुसऱ्या बॉलला चौकार, तिसरा चेंडू मात्र आपण वाईटच्या स्वरूपात फेकलेला आहे. आपला चेंडू पुन्हा फेकावा लागेल.
पुन्हा एकदा वाईट चेंडूची सांगता होताना आकाश मात्र काहीसा टेन्शन मध्ये आलेला सारखा जाणवत आहे. मित्र, प्रेशर हा घ्यावाच लागतो. कुठल्याही क्षेत्रात असेल तर तो प्रेशर आत्ता मात्र ऑफ साईडला कटवला आणि मी बोललोच, आकाशने मात्र प्रेशर घेतलाय आणि आउट कोण झालं रे? मधुर आवाजाची खाण डीजे विकी मांडवकर. स्पीडअप घ्या. पंचांना विनंती असेल सामना स्पीडअप घ्यायचा, कारण का अजून आपल्याला सामने खेळवायचे आहेत. पाहूया आकाश. आत्ता मात्र पुन्हा नाही, झेल ड्रॉप झालेला आहे. काहीशी गळती. मित्रांनो, कॅच घेतली पाहिजे. आपल्याला जर का विजयी प्राप्त करायचा असेल तर कॅच सोडून चालणार नाही. याच बरोबर संघाची वाढती धावसंख्या ती आहे म्हणजे 13. आकाश मात्र कंटिन्यू आहे. आकाशाचा पुढचा चेंडू. आत्ता मात्र थोडासा सेट ड्राईव्ह खेळण्याच्या प्रयत्नामध्ये काहीसा जकडून ठेवलं आहे ते आकाशने. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन आकाश. आत्ता मात्र चेंडूने हवाई सफारी केलेली आहे आणि बॉल जाणार आर पार षटकार. तिथे मात्र लाईनमन कोण मला दिसत नाही. आहे लाईनमन आहे. ती चोख भूमिका बजावत आहेत ते रशियन फॅन गणेशजी धुलूप. अतिशय महत्वाची कामगिरी गणेश झुलूप यांनी 2 दिवस पॅव्हिलियन मध्ये खरोखर तिथेच काल आणि आज महत्वाची लाईनमनची भूमिका. 2 दिवसासाठी लाईनमनचा जो चार्ज भेटलाय त्या संधीचं सोनं करत आहेत. रॉयल निजामपूर संघाकडून दुसरं षटक घेऊन येतात ते म्हणजे आविष्कार. रॉयल निजामपूरचे चांगले असे जाने माने गोलंदाज आविष्कार. पाहूया आपल्या संघासाठी किती कंजूस मारा करणार, किती धावा रोखणार. आणि आता मात्र पंचांचा इशारा, वाईट चेंडू. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 20. जे हनुमान संघाला काहीतरी रणनीती आखावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा वाईट चेंडू आविष्कार यांचा. जय हनुमान संघाला 48 धावाचा पाठलाग करताना मोठे फटके खेळावे लागतील. ज्याप्रमाणे संदीप कुर्मेजी खेळत होते त्याप्रमाणे खेळावे लागतील. शुभमने खेळले तसे खेळावे लागतील. आत्ता मात्र चांगला टप्पा चेंडूने गाठलाय आणि डॉट बॉलची सांगता होत आहे. पाहूया आविष्कार पुन्हा एकदा सज्ज. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आविष्कार. कार्पेट साईडचा खेळताना मात्र इथे कोणतीही गलती होत नाही शुभमच्या माध्यमातून आणि चेंडू मात्र जात आहे तो म्हणजे आविष्कार कडे पर्यंत. संघ जर
जिंकायचा असेल तर मोठे फटके मोठा प्लान करावा लागेल. आत्ता मात्र कार्पेट साईडच्या साह्याने केलेला हा चेंडू एक धाव पूर्ण केलेले आहे ते जय हनुमान संघ कोस्ते यांनी धावसंख्या वाढत आहे ती म्हणजे 23. विकेट मात्र सागर याच्या घेण्यात रॉयल संघ विजय झाला. सागरला तंबूत पाठवलंय. पाहूया आविष्कारचा पुढचा चेंडू. आता मात्र चेंडूने हवाई सफारी केली आणि चेंडू मात्र जाण्याचा आर पार सीमा पार. देऊया डीजेला संधी. विशाल घुगे तिथे अंपायरचं सॉरी लाईनमनचं काम बघतात. चोख पाहत आहेत. आपल्या टीमसाठी कोचिंग करतात. आत्ता मात्र यष्टी उद्ध्वस्त केल्या ती आविष्कारने. एसीए मध्ये तो म्हणजे फक्त आपल्या गावाच्या नावासाठी खेळतो आणि तीच भूमिका तिकडे विशाल घुगे पार पडत आहेत. त्याची जागा समजण्यात ते पवन. आविष्कारने मात्र आपला बॉलिंगचा आविष्कार दाखवून यष्टी उद्ध्वस्त केली आहे. पाहूया शेवटचा चेंडू घेऊन आविष्कार. ओ सरळ स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न परंतु तिथे चांगली फिल्डिंग म्हणता येईल आणि एकाच धावावर समाधान मानावं लागेल ते जय हनुमान संघ कोस्ते. याच बरोबर संघाची वाढती धावसंख्या झाली आहे ती 30. आत्ता मात्र 12 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता असणार ते म्हणजे जय हनुमान कोस्ते संघाला. आणि तिसरं षट घेऊन जाते म्हणजे रॉयल निजामपूर संघाकडून शुभमजी धुपकर. स्पीडअप करा विनंती असेल अंपायरना. मित्रांनो सामने आपल्याला अजून भरपूर खेळवायचे आहेत. आपलेच सामने आहेत. शासकीय चषक 2024 हा पर्व पहिले आणि चांगला असा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रथमताच प्रयत्न केलेला शासकीय चषकाचा यूट्यूब लाईव्हचा. पाहूया शुभमचा. हो 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 चांगला चेंडू म्हणता येईल. शुभम याने तो डॉट काढलाय. प्रथमताच शासकीय चषकाला यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहत असताना भरपूर सबस्क्राईब भेटलेले आहेत. आणि पाहूया पुन्हा एकदा शुभम. ओ यॉर्कर पद्धतीचा चेंडू तो मात्र थोडासा प्लेसमेंट करून एक धाव घेतली ती म्हणजे जे हनुमान संघाच्या बॅटर्सने. पुन्हा एकदा शुभम आपल्या षटकाचा तिसरा चेंडू. आत्ता मात्र चेंडूने आकाशाला गवसणी घातल्या. इथं मात्र कॅच ड्रॉप झाले. दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे.
शुभमला मात्र वाटलं होतं की आता कॅच होऊ शकेल, माझ्या पदरामध्ये एक विकेट मिळेल, परंतु नशिबाने काही साथ दिली नाही. पाहूया पुढचा चेंडू घेऊन शुभम. आत्ता मात्र चांगला आखूड टप्प्याचा टाकलेला चेंडू आणि त्या चेंडूवर स्वतः शुभमनेच बॉल अडवलेला आहे. धाव संख्या मात्र स्थिरावत ठेवून शुभम पुन्हा एकदा मार्गस्थ होत आहे. शुभम आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन आत्ता मात्र चेंडू स्टेट ड्राईव्ह 1 बाउन्स जो जाणार आहे तो सीमा पार. देऊया डीजेला संधी. ती